हॅलो नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं 2 प्रकारे आपण घरीच जो हर्बल नॅचरल शॅम्पू आहे तो कशाप्रकारे बनवायचा आणि आपण यूज करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी खास टिप्ससुद्धा सांगितलं आहे. असे टिप्स तुम्हाला कोणीही सांगत नाही. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी इथं मी कोणकोणते प्रोडक्ट घेतलेले आहे ते इथं दाखवत आहे. तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी रिठा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी शिकाकाई घेतलेला आहे, 1 वाटी लिंबाचा पाला घेतलेला आहे, त्यानंतर थोडा कढीपत्ता आणि फ्लॅक्स सीड्स इथं घेतलेला आहे. तुम्ही फक्त रिठा आणि शिकाकाई वापरला तरीसुद्धा चालतं. हे मिश्रण आता एका भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आहे ते. त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही पाणी वापरायचं आहे. जे पाणी आहे ते इथं गरम करून वापरायचं आहे. काही जण इथं गार पाणी वापरतात. इथं गरम पाणी वापरल्यामुळं काय होतं, जे इन्ग्रीडियंट आहे ते सॉफ्ट होतात आणि तुम्हाला इथं मिक्सरला लावायची काही गरज नाही. तुम्ही हाताने सुद्धा इथं बारीक करू शकता. आता इथं तुम्ही 5 ते 6 तास तुम्ही सर्व मिश्रण आहे ते असं भिजत ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये. काही जण इथं मिक्सरला बारीक करून पूड करून मग हे इथं वापर करायचा असं सांगतात, पण तसं केल्यामुळं काय होतं, ती पूड आहे ती इथं गाळणीतून गाळली तरीसुद्धा ती पूड तशीच राहते आणि केसांमध्ये केस धुतेवेळी अडकून बसते आणि ते धुतेवेळी खूप अवघडसुद्धा जाते, केसातून निघत नाही आणि त्याउलट केस आहेत ते खूपच तुटतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मी जे दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही यूज करून पहा, तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. त्यानंतर माझी पहिली पद्धत आहे, इथं तुम्ही जर त्याच दिवशी तुम्ही केस धुणार असाल तर तुम्ही इथं 6 तासानंतर असं तुम्ही इथं हाताने जे मिश्रण आहे ते असं बारीक करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता एकदम शॅम्पूसारखा इथं फेस आलेला आहे. तुम्ही आता डायरेक्टली हे मिश्रण आहे ते इथं गाळणीतून गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं तुमच्या केसांवरती अप्लाय केला तरीसुद्धा चालतं. इथं अशा प्रकारे तुम्ही गाळणीतून गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही डायरेक्टली तुमच्या केसांवरती अप्लाय करून तुमचे केस आहे ते धुवून घ्यायचं आहेत. आणि इथं मी जी दुसरी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही शॅम्पू बनवला तर तो शॅम्पू तुम्ही 2 ते 3 महिने तसंच ठेवून तो वापरला तरीसुद्धा चालतं. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही इथं एक मोठं भांडं घ्यायचं आहे, नाहीतर तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर ती मोठ्या साईजची घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं गरम करून घ्यायचं आहे जी कढई आहे ती, आणि तुम्ही सर्व मिश्रण आहे ते इथं तुम्ही ह्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदम मध्यम आचेवर तुम्ही जे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे. एकदम 2-3 उकळी येईपर्यंत तुम्ही हे मिश्रण आहे ते इथं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं आणखी थोडं एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते इथं ॲड करायचं आहे. तर इथं 2 ते 3 उकळी व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि हा शॅम्पू केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं हे सुद्धा मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता इथं उकळी आलेली आहे. त्यानंतर मी इथं जे गॅस आहे ते इथं बंद करून जे मिश्रण आहे ते इथं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गार झाल्यानंतर आणखी थोडं इथं बारीक करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आहे ते हाताने बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक गाळणी घेऊन जे मिश्रण आहे ते इथं गाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. जो गाळल्यानंतर जो चोथा उरतो तो सुद्धा इथं तुम्ही यूज करून घ्यायचा आहे. इथं मी टिप्स तुम्हाला सांगत आहे. जो चोथा आहे तो इथं तुम्ही पायांवरती स्क्रब म्हणून तो यूज करू शकता. तुम्ही हा चोथा आहे तो तुम्ही इथं संपूर्ण तुमच्या शरीरावर आणि तुमच्या हातापायांना इथं यूज केला तरीसुद्धा चालतं. ह्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. सर्व जे प्रोडक्ट आहेत ते नॅचरल इन्ग्रीडियंट आहेत. त्यामुळे तुम्ही हा चोथासुद्धा अशा प्रकारे यूज करू शकता. त्यानंतर मी इथं जो शॅम्पू आहे तो इथं रिकाम्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. मी इथं 2 रिकामे डबे घेतलेले आहेत. त्यामध्ये जो शॅम्पू आहे इथं स्टोअर करून ठेवणार आहे. इथं अशा प्रकारे तुम्ही हा शॅम्पू आहे तो 2 ते 3 महिने असे स्टोअर करून ठेवू शकता आणि यूज करू शकता. त्यानंतर इथं कसं यूज करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सर्वात आधी शॅम्पू घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही एका मगामध्ये जो शॅम्पू आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला ॲक्टिवेट करायचा आहे. शॅम्पू आहे थोडा इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या केसांवरती डायरेक्टली जो शॅम्पू आहे तो इथं अप्लाय करून तुमचे केस आहे ते धुवून घ्यायचा आहे. तुमचे जर केस खूपच तेलकट असतील
तर तुम्ही इथं 2 वेळा हा शॅम्पू घालून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं ड्राय केसांसाठी सुद्धा तुम्ही इथं एकदा शॅम्पू वापरला तरीसुद्धा तुमचे केस आहेत ते खूपच क्लीन होतात आणि केस वाढतात आणि जे केस आहेत ते इथं सॉफ्ट आणि शायनीसुद्धा होतात आणि जे हेअरफॉल होतं ते सुद्धा ह्यामुळे होत नाही ह्या शॅम्पूमुळे. आणि तुम्ही पाहू शकता अजिबात केसांमध्ये कोंडा वगैरे काहीच राहत नाही. एकदम इझिली जे केस आहेत ते क्लीन होतात. इथं खूप असं केसांना रगडून ते केस वॉश करायची गरज नाही. इथं फायनली केस आहेत ते धुतल्यानंतर सॉफ्ट आणि शायनीसुद्धा झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा इथं गुंता झालेला नाही.